बुलढाणा जिल्हा झाला काँग्रेसमुक्त। एकेकाळी बुलढाणा जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, पण आता 2024मध्ये काँग्रेसमुक्त झाला आहे। 2024च्या निवडणुका हा अतितटीच्या होत्या। विधानसभेत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी। बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसने 4 जागा लढवल्या, यामध्ये 4ही जागेवर पराभवाचे तोंड पाहावे लागले। चिखलीची जागा सोडली तर मोठ्या मताधिक्याने महायुतीचे उमेदवार विजयी झाले। चिखली मतदारसंघात महायुतीकडून भाजप आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेस या दोन्ही पक्षात काटेकी टक्कर झाली। आता महाविकास आघाडीला आत्मचिंतनाची खरंच गरज आहे। महाविकास आघाडीतील घटक पक्ष कामाला लागून आत्मचिंतन करून कामाला लागतील का? कार्यकर्त्यांच्या निवडणुका जिंकतील का? जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका जिंकतील? महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी संघटन मजबूत करून चांगले करावे आणि निवडणुका जिंकाव्या। 1962 पासून तर 2019 पर्यंत काँग्रेस पक्षाचे अस्तित्व अबाधित होते, पण 2024मध्ये भाजपा या पक्षाने काँग्रेसच्या एकही उमेदवाराला विधानसभेची पायरी चढू दिली नाही, हे विशेष। आता आत्मचिंतनाची खरंच गरज आहे, हे विशेष। बुलढाणा जिल्ह्यात 4ही ठिकाणी भाजपा विरुद्ध काँग्रेसच लढत झाली। यामध्ये चिखली, खामगाव, जळगाव जामोद, मलकापूर या 4ही ठिकाणी भाजपाच्या उमेदवारांनी काँग्रेसचे उमेदवार पराभूत केले।